प्रधानमंत्री आवास योजनेत लूटमार। पंचायत समिती गोरेगाव अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांच्या गाव बोरगाव, सोनेगाव, कवलेवाडा, मेंगाटोला, मुंडीपार, भडंगा, कंबरगाव, पालेगाव, शहारवानी, डव्वा, गणखेरा, बाघोली, कालीमाटी, बबई, चोपा, मोहाडी, नव्वाटोला, हौसीटोला, चांगाटोला, चांगोटोला प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले असून तेथील स्थानिक लाभार्थ्यांकडून बळजबरीने वसुली केली जाते। काही लाभार्थ्यांकडे बांधकाम न होता त्यांच्याकडून स्थानिक पंचायत समितीचे अभियंता, त्या सर्कलमधील विशाल पटले, राहुल बनसोड, नरेंद्र पटले, सुमित सांगोळे, संजय बिसेन हे लाभार्थ्यांना हे मानसिक त्रास देत असतात। या अभियंत्यांनी कमीत कमी 12 महिन्याच्या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेतून चांगलीच लाभार्थ्यांची पंचायत केली असून लाभार्थ्यांकडे घरकुल बांधकाम न करता त्यांच्याकडून फाउंडेशन ते स्लॅबचे पेमेंट काढून त्यांच्याकडून भरपूर मोठ्या प्रमाणात पडझड लाभार्थ्यांची केली आहे। राहुल बनसोड अभियंता यांनी घरकुल बांधकाम घोटाळा केल्याचं दिसत असून त्यांनी आपले उपजीविकेकरिता लाभार्थ्यांची लूटमार केल्याचं गोरेगाव तालुक्याला लाभार्थ्यांकडून बोललं जात आहे। लाभार्थीकडे फाउंडेशनचे स्लॅबचे फोटो काढण्याकरिता दुसऱ्यांच्या घरी तांत्रिक अभियंता उभे करीत असतात आणि लाभार्थ्यांकडून 20 ते 25 हजार रुपयांची रक्कम वसूल करीत असतात। प्रधानमंत्री आवास योजना ही केवळ 1,20,000 रुपयांची असते आणि तेथून 20 ते 25 हजार रुपयांची रक्कम वसूल करीत असतात। पंचायत समिती गोरेगावचे गटविकास अधिकारी यांनी तांत्रिक अभियंता यांना वसुलीचे टार्गेट तर दिलं नाही ना। 15 ते 20 वर्ष लाभार्थ्या त्या योजनेअंतर्गत दूरच राहतील ना। मानसिक त्रास दिला जातो। तांत्रिक अभियंता राहुल बनसोड, विशाल पटले, नरेंद्र पटले, सुमित सांगोडे, संजय बिसेन यांच्या त्या सर्कल अधिकारी असून वसुली करीत असतो। या विषयांचे संपूर्ण सखोल चौकशी करून भ्रष्टाचार करणारे तांत्रिक अभियंता यांच्याकडून वसुली करण्यात यावी। तेथील तांत्रिक अभियंता लाभार्थ्यांना दुसऱ्यांच्या घरासामने उभे करून जिओ टॅगिंगचे फोटो काढून त्यांच्याकडून थेट वसुली करीत असतो। काही लाभार्थ्यांकडून पुऱ्या घरांचे फोटो काढून तिथेही 15,000 रुपयांची रक्कम वसूल करीत असतात। या टीमचे तांत्रिक अभियंता राहुल बनसोड असल्याची माहिती तालुक्याला चर्चेच्या चव्हाट्यावर सुरू आहे। तालुक्यातील लाभार्थी यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली। लाभार्थ्यांचे बांधकाम पूर्ण। प्रधानमंत्री आवास योजनेत घर बांधकामासाठी शासनाकडून एकूणच निधी 1,20,000 रुपये दिला जातो व त्या लाभार्थ्यांची पिळवणूक केली जाते। स्थानिक गावातील लाभार्थी यांनी ही माहिती दिली। बळजबरीने वसुली केलेल्या गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला असून पंचायत समिती गोरेगाव येथील बीडीओ साहेब श्री गौतम मुग गिळून गप्प का यांचा तर आशीर्वाद नाही ना वसुली करता। तांत्रिक अभियंता अवैध वसुली करून त्याची पिळवणूक करीत असतो, पण गटविकास अधिकारी पंचायत समिती गोरेगाव श्री गौतम यांनी जर वसुलीचा टार्गेट तर दिला नाही ना अशी चर्चा तालुक्यात रंगत आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोरेगाव।